डोनाल्ड ट्रम्पनी भारताच्या विरुद्ध जे आयात शुल्क लावलेलं आहे त्याच्यामध्ये जे सेक्टर्स घेतलेले आहेत त्याच्यात तेल घेतलेलं नाही आहे. म्हणजे आजही अमेरिका भारताकडनं रशियाकडनं आयात केलेलं रिफाईंड तेल हा भारताकडनं घेतोय. त्याच्यावरती मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लावलेलं नाही आहे. एक रशिया युक्रेन युद्ध हा युरोपचा प्रश्न आहे, त्याचा इतर जगाशी काय संबंध आहे? युरोपचे प्रश्न, अमेरिकेचे प्रश्न हे जगाचे प्रश्न म्हणून आपण सगळ्यांनी मान्य करायचे. मात्र जगाचे प्रश्न हे युरोप आणि अमेरिकेचे प्रश्न नाही आहेत अशी तुमची भूमिका आहे. भारताने रशियाकडनं जर तेल आयात करणं थांबवलं तर व्लादिमीर पुतीन हे युक्रेनचं युद्ध हे थांबवतील का, हा कळीचा प्रश्न आहे. डोनाल्ड ट्रम्प हे एक व्यावसायिक आहेत, ते एक उद्योगपती आहेत. त्यांनी आयुष्यभर निगोशिएशन्स केले, डील्स केले, बार्गेन केले. ते उघडपणे या सगळ्या गोष्टी बोलून दाखवतात. सौदेबाजी करण्याची त्यांची एक पद्धत आहे. ते नेहमी प्रतिपक्षावरती दबाव टाकतात. एक्सपोर्ट झाला नाही तर आमची अर्थव्यवस्था कमकुवत होईल असं अजिबात नाही आहे. आमची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डोमेस्टिक कन्झम्पशन लेड अशा स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. हा जो फटका बसणार आहे आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला सुरुवातीच्या काळामध्ये तो साधारणतः $47 बिलियन असण्याची शक्यता आहे. भारताच्या विरुद्ध 50% आयात शुल्क लावण्याचं ट्रम्प यांचं जे धोरण आहे ते आजपासून प्रत्यक्षात आलेलं आहे. मुळात मुद्दा याच्यात 25% टॅरिफ हा पूर्वी सांगितलेला होता, 25% पेनल्टी हे म्हणून भारतावरती लावण्यात आलेलं आहे. आणि ही पेनल्टी एक पद्धतीचं सँक्शनच आहे. याला आपण आर्थिक बहिष्काराच्या स्वरूपानेच याच्याकडे बघू शकतो. मुळात आणि ही पेनल्टी यासाठी लावली गेली आहे की आपण रशियाकडनं जे तेल विकत घेतो आहोत ते आपण रशियाकडनं तेल विकत घेऊ नये. ट्रम्प यांचा युक्तिवाद असा आहे की व्लादिमीर पुतीन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत हे साधारणतः 3 वर्ष झाले रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं जे युद्ध आहे ते चालू आहे आणि ते थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आणि जे एकूणच व्लादिमीर पुतीन यांचं युद्ध धोरण आहे या युद्ध धोरणाला कुठेतरी चालना भारताकडनं मिळणाऱ्या पैशांमुळे, म्हणजे भारत ज्या पद्धतीने तेल हे रशियाकडनं विकत घेतोय त्यामुळे त्यांच्या रशियाच्या युद्धखोर धोरणाला एक पद्धतीने बढावा मिळतोय, चालनाला मिळतोय आणि त्यामुळे त्याला ब्लड मनी अशा स्वरूपाचा शब्दप्रयोग हा अमेरिकेकडनं केला जात आहे. त्यामुळे भारताला शिक्षा देणं गरजेचं आहे आणि भारताने रशियाकडनं तेल आयात करणं थांबवावं यासाठी ॲडिशनल 25% जो त्यांनी घोषणा केली ते आता ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये ते धोरण जे 90 डेजचा आपल्याला स्पॅन दिलेला होता तोही संपलेला आहे आणि आता हे धोरण प्रत्यक्षामध्ये आलेलं आहे. मुळात आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की ट्रम्प यांचे एकूणच युक्तिवाद जे आहेत ते त्या दृष्टिकोनातनं इतके फसवे आहेत, म्हणजे त्यांचा मुख्य उद्देश याच्या मागचा काय आहे हे प्रामुख्याने लक्षात येत नाही. आता आपण असं बघतो की भारताने रशियाकडनं जर तेल आयात करणं थांबवलं तर व्लादिमीर पुतीन हे युक्रेनचं युद्ध हे थांबवतील का, हा कळीचा प्रश्न आहे. ज्या वेळेला अमेरिकेना आणि अमेरिकेचे सगळे मित्र देश जे पश्चिम युरोपमधले आहेत, इव्हन जपान असेल, दक्षिण कोरिया असेल, त्याचप्रमाणे सगळे नॅटो मेंबर्स यांनी एकत्रितपणे 5,000 आर्थिक निर्बंध हे रशियाच्या विरुद्ध लादलेले आहेत. हे 5,000 आर्थिक निर्बंध जर व्लादिमीर पुतीन यांना परावृत्त करू शकले नाही तर केवळ भारत त्यांच्याकडनं तेल आयात करणं थांबवल्यामुळे व्लादिमीर पुतीन यांचं मतपरिवर्तन होईल हे अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचा युक्तिवाद आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की भारत जेवढं तेल हे सध्या रशियाकडनं घेतो आहे त्या तेलाच्या दुप्पट तेल हा चीन रशियाकडनं आयात करतोय. मात्र चीनला या बाबतीमध्ये मुदतवाढ ही दिली गेलेली आहे. मुळात मुद्दा असा आहे की जर भारत साधारणतः एक 10 अब्जचं तेल रशियाकडनं घेत असेल तर 2024मध्ये युरोपियन देशांनी रशियाबरोबर $67 अब्ज व्यापार करार केलेला आहे. म्हणजे साधारणतः $67 अब्ज व्यापार जर युरोपियन देश रशियाबरोबर करू शकतात, अमेरिका देखील जे रेअर अर्थ मिनरल आहे ते उघडपणे रशियाकडनं आयात करतो आहे, अशा वेळेला युरेनियम रशियाकडनं ते उघडपणे आयात करता आहेत आणि भारतावरती मात्र भारत काही तेल रशियाकडनं घेतो आहे तर त्यामुळे रशियाच्या एकूणच युद्धखोर धोरणाला चालना मिळते आहे. हा एकूणच युक्तिवाद हे म्हणजे एक पद्धतीचं डोनाल्ड ट्रम्प यांची डबल स्टँडर्ड पॉलिसी आहे असं आपल्याला या क्षणामध्ये म्हणावं लागेल. आता यामध्ये एक बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या वेळेला रशिया युक्रेन युद्ध हे 3 वर्षांपूर्वी सुरू झालेलं होतं त्यावेळेला अमेरिकेने आणि अमेरिकेच्या मित्र देशांनी जे रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले होते त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची जी किंमत होती ती साधारणतः $78 प्रति बॅरल होती.
म्हणजे हा म्हणतो मी 24 फेब्रुवारीला 3 वर्षांपूर्वी आणि त्यानंतर फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यामध्ये हे इकॉनॉमिक सँक्शन्स लागल्यानंतर तेलाची किंमत प्रति बॅरल $117 ही एवढी झाली होती. म्हणजे साधारणतः 2 आठवड्यामध्ये 15 दिवसांमध्ये तेलाच्या किमतीमध्ये एवढी प्रचंड मोठी वाढ ही त्यामध्ये झालेली होती. आता मूळ मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की जर भारताने रशियाकडनं तेल घेणं हे थांबवलं नसतं किंवा तेल घेणं हे केलं नसतं, म्हणजे आपण त्यांच्याकडनं जे तेल परचेस केलं ते जर आपण परचेस केलं नसतं, तर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत 3 वर्षांपूर्वी साधारणतः $200 प्रति बॅरल झाली असती. आणि त्यामुळे अमेरिकेतले तत्कालीन भारतातले राजदूत यांनी उघडपणे मागणी केली होती की भारताने रशियाकडनं तेल घ्यावं. अनेक युरोपियन देशांच्या नेत्यांनी मागणी केलेली होती की जर तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये स्टेबिलाइज करायच्या असतील, त्याच्यामध्ये स्थैर्य ठेवायचं असेल आणि त्याच्यामध्ये प्रचंड जी हाईक झाली होती ती होऊ द्यायची नसेल, तर भारताला रशियाकडनं तेल घ्यावं लागेल. म्हणजे भारताने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे आयसोलेशनमध्ये घेतलेला निर्णय होता असं नाही आहे, हा इन कन्सल्टेशन होता. आणि त्यावेळेला ह्याच देशांनी म्हणजे जॉय बायडनचं त्यावेळेला अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष होतं, त्यांचं प्रशासन होतं आणि त्यांच्या प्रशासनातल्या अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की भारताने रशियाकडनं तेल घेत आहे, चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे झालं असं की भारताने रशियाकडनं तेल घ्यायला सुरुवात केली. ते तेल भारतात रिफाईन झालं आणि हे रिफाईन तेल भारत युरोपला आणि अमेरिकेला पुरवायला सुरुवात केली. आता मजेची बाब बघा, डोनाल्ड ट्रम्पनी भारताच्या विरुद्ध जे आयात शुल्क लावलेलं आहे त्याच्यामध्ये जे सेक्टर्स घेतलेले आहेत त्याच्यात तेल घेतलेलं नाही आहे. म्हणजे आजही अमेरिका भारताकडनं रशियाकडनं आयात केलेलं रिफाईंड तेल हा भारताकडनं घेतोय. म्हणजे रशियाच्या तेलावरनं हे सगळं महाभारत घडतंय त्याच्यावरती मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लावलेलं नाहीये. म्हणजे हा एकूणच भारतावरती दबाव टाकण्याचा हा त्यांचा एकूणच मानस आहे. याच्यामध्ये तेलाचं राजकारण किंवा रशियाकडनं आपण तेल घेतोय हे कारण अजिबात नाहीये. मग तर ते जर पॅरामीटर किंवा स्टँडर्ड लावायचं असतं तर तुम्हाला युरोपियन देशांना पनिश करावं लागेल, त्यांना चायनाला पनिश करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातला मेन कल्प्रिट अमेरिका स्वतः आहे. कारण अमेरिका अब्जावधी डॉलरचे रेअर अर्थ मिनरल असेल, युरेनियम असेल, ते आजही रशियाकडनं घेतो आहे. त्यामुळे या लॉजिकने जर विचार केला तर एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताविरुद्धचं जे आयात शुल्काचं धोरण आहे हे एक पद्धतीने दबाव तंत्राचा भाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यासाठी जस्टिफायबल नाही आहेत की याच्या मागचं अजून एक लॉजिक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना एवढा राग भारताच्या विरुद्ध का आला? कारण त्यांना याची कल्पना आहे की युरोपियन देश भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त वस्तू आणि ह्या सुद्धा लक्झरी आयटम्स, म्हणजे भारत तर जीवनावश्यक वस्तू रशियाकडनं आयात करतोय, तेल, त्याच्यावरती आपल्याकडची महागाई त्याच्यावर डिपेंडंट आहे, अगदी सर्वसामान्य लोकांचं आयुष्य तेलाच्या किमतीवरती डिपेंडंट आहे, अत्यंत जीवनावश्यक वस्तू आपण रशियाकडनं आयात करतो आहोत. युरोपियन देश लक्झरी आयटमचे रशियाकडनं आयात करतात आणि ते पण $67 बिलियन, जे भारताच्या ऑलमोस्ट चौपट वस्तू ते आयात करतात, पण त्यांच्यावर लावलं जात नाही. याच्या मागचं कारण लक्षात घ्या की डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा पहिल्यांदा आपलं टेरिफचं धोरण जे आपलं घोषित केलेलं होतं त्यावेळेला त्यांनी जवळपास 123 देशांच्या विरुद्ध हे टेरिफचं धोरण घोषित केलं आणि त्यांना विशिष्ट मुदत दिली, 90 डेजचा त्यांना स्पॅन दिला. आणि या 90 डेजमध्ये त्यांनी अनेक देशांबरोबर निगोशिएशन्स केले, अनेक देशांबरोबर त्यांचे व्यापार करार झाले. डोनाल्ड ट्रम्प यांचा जो अशा स्वरूपाच्या आयात शुल्काचा बडगा होता त्याच्या पुढे अनेक देश झुकले. त्याचं पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जपानचं एक्झाम्पल आहे. आता मुद्दा असा आला की जपान, इंडोनेशिया, युरोप आणि भारत या चारही देशांमध्ये कळीचा मुद्दा जो आहे आणि जो कॉमन मुद्दा आहे तो शेतीचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा असा आहे की शेतीवरती जे आयात शुल्क भारताकडनं लावलं जातं, जपानकडनं लावलं जातं, इंडोनेशियाकडनं लावलं जातं आणि युरोपियन देशांकडनं लावलं जातं, हे आयात शुल्क कमी झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी ही डोनाल्ड ट्रम्पची होती, जेणेकरून अमेरिकन ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट जे आहेत ते भारतीय बाजारपेठेमध्ये किंवा जपान, इंडोनेशिया आणि युरोपियन बाजारपेठेमध्ये विकले जातील. आता मुद्दा असा आहे की ह्या 90 डेजच्या स्पॅनमध्ये जपाननी जो व्यापार करार अमेरिकेबरोबर केला त्यामध्ये त्यांनी त्यांचं ॲग्रिकल्चर सेक्टर 100% ओपन केलं. ॲग्रिकल्चर सेक्टरवरचं इम्पोर्ट ड्युटी त्यांनी शून्यावर आणली. हाच प्रकार इंडोनेशियाने केला. इंडोनेशियाने आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं आणि त्यांनी इम्पोर्ट ड्युटी कमी करून टाकली. युरोपियन देशांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी देखील ॲग्रिकल्चर अमेरिकन प्रॉडक्टसाठी ओपन केलं, इम्पोर्ट ड्युटी डाऊन केली. एवढंच नाही तर जपाननी $550 बिलियन इन्व्हेस्टमेंट
अमेरिकेमध्ये करण्याचं मान्य केलं. युरोपियन देशांनी $700 बिलियन इन्व्हेस्टमेंट अमेरिकेमध्ये करण्याचं मान्य केलं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी, हा जो दबाव आहे, ह्या दबावापुढे जपान झुकला आणि इंडोनेशिया झुकला, युरोपियन देश झुकले. आणि आता मुद्दा असा आहे की याचाच प्रचंड मोठा असंतोष जपानमध्ये व्हायला लागलाय. त्या ठिकाणी शिंगेरू इशिबा यांचं जे शासन आहे, पंतप्रधान जे सध्या तिथं आहेत, त्यांच्या विरुद्ध आता मोठा प्रक्षोभ हा उसळलेला आहे की का अशा प्रकारचा करार त्यांनी अमेरिकेबरोबर केला. मग जर या देशांनी केला, एकमेव असा देश आहे की भारत डोनाल्ड ट्रम्पच्या दबावापुढे झुकला नाही. आणि भारताने स्पष्टपणे सांगितलं की ॲग्रिकल्चर, फिशरीज, डेअरी प्रॉडक्ट्स हे असे आमचे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये भारत जरी जगामध्ये सगळ्यात जास्त आयात शुल्क लावत असला तरी ते आमच्या स्मॉल फार्मर जे आहेत, आमचे शेतकरी आहेत, आमच्याकडचे दूध व्यवसायामधले असेल किंवा फिशरीजमधले आहेत, यांच्या प्रोटेक्शनसाठी आम्हाला ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोणत्याही दबावापुढे आपण न झुकल्यामुळे अशा प्रकारची पेनल्टी, अशा प्रकारची पनिशमेंट हा देण्याचा निर्णय हा डोनाल्ड ट्रम्पकडनं प्रामुख्याने घेण्यात आला. ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प हे एक व्यावसायिक आहेत, ते एक उद्योगपती आहेत. त्यांनी आयुष्यभर निगोशिएशन्स केले, डील्स केले, बार्गेन केले. ते उघडपणे या सगळ्या गोष्टी बोलून दाखवतात. आणि त्यामुळे त्यांचं असं असतं की एक सौदेबाजी करण्याची त्यांची एक पद्धत आहे. ते नेहमी प्रतिपक्षावरती दबाव टाकतात. दबाव टाकताना मोठमोठ्या घोषणा करतात, ज्या घोषणाच्या अनुषंगाने दबाव तयार होईल. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या टर्ममध्ये झाले, पहिल्याच महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटायला गेले. त्या भेटीच्या एक दिवस पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी भारताचा उल्लेख टेरिफ किंग म्हणून केलेला होता. खरं तर अशा स्वरूपाने जेव्हा तुमच्याकडे तुमच्या मित्र देशाचे पंतप्रधान व्हिजिट करताय तर तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारचं भारताविषयी वक्तव्य करणं हे संयुक्तिक नव्हतं, पण ते मुद्दामून करतात जेणेकरून चर्चेमध्ये याचा त्यांना लाभ होतो. त्यामुळे अशाच पद्धतीने भारतावरती दबाव टाकणं, पण या दबावाला आपण झुकलो नाही, या दबावापुढे आपण वाकलो नाही. आणि त्यांना असं वाटलं होतं की जसं यापूर्वी इराणकडनं आपण तेल घेणं थांबवलं होतं, तशाच पद्धतीने भारत रशियाकडनं तेल घेणं थांबवेल या अनुषंगाने त्यांची टॅक्टिक्स होती. आणि ते न केल्यामुळे आपल्यावरती ही जी ॲडिशनल पेनॉल्टी लावली गेली, आपण रशियाकडनं तेल घेतो आहोत, त्या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेली ही एक पद्धतीचं दबावतंत्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. उलट मला असं वाटतं की भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये परराष्ट्र धोरणातील स्वायत्तता, परराष्ट्र धोरण निर्मितीमधली स्वायत्तता, ज्याला आम्ही ॲटॉनॉमी इन फॉरेन पॉलिसी डिसिजन मेकिंग म्हणतो, हा भारतीय परराष्ट्र धोरणाचा कणा आहे. आणि हा कणा आपण सुरुवातीपासून म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतर आपण सातत्याने याविषयी अतिशय संवेदनशील आहोत की भारत हा कोणाच्याही दबावामध्ये येणार नाही. भारत आपली भूमिका जी आहे ती पूर्णपणे इंडिपेंडेंटली ठेवेल आणि आमच्या परराष्ट्र धोरणातले कोणतेही निर्णय हे इतर देश ठरवणार नाहीत. खरं तर ही भूमिका आमची यापूर्वीपासून म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आमची चालत आली होती. आपलं जे अलिप्ततावादाचं धोरण होतं हे याच दृष्टिकोनातनं आखलं गेलेलं होतं की आम्ही अमेरिका किंवा तत्कालीन सोव्हिएत रशिया यांच्या कोणत्याही गटात न जाता आम्ही आमचा इंडिपेंडंट स्टँड घेऊ. आणि आतासुद्धा ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्पसारखा व्यक्ती हा तुम्हाला तुमच्यावरती दबाव टाकतो आहे, तुम्हाला रशियाकडनं तेल घ्यायला सांगतोय, तुम्हाला तुमच्या फार्मर्स, तुमचे जे MSMEचे जे छोटे कामगार म्हणा किंवा व्यावसायिक आहेत त्यांच्या इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये जाऊन, तुमचे फिशरीजमधले डेअरी प्रॉडक्ट्समधले शेतकरी आहेत त्यांच्या इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये जाऊन तुम्हाला काहीतरी वागायला लावतोय आणि आपण झुकत नाही आहोत त्याच्यापुढे. तर मला असं वाटतं की हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक पद्धतीने विजय आहे. आपण आपली ॲटॉनॉमी फॉरेन पॉलिसी डिसिजन मेकिंगमधले टिकवलेली आहे, म्हणूनच आपल्याला ही शिक्षा झालेली आहे, म्हणूनच त्यांनी आपल्याला हे पनिश केलेलं आहे. मात्र आपण कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि हे मी आवर्जून सांगतो की अमेरिकेमधले अनेक लोक, इव्हन ट्रम्प प्रशासनामधले अनेक लोक आता पुढे येऊन म्हणता आहेत, काही इकॉनॉमिस्ट पुढे येऊन म्हणता आहेत की आपण भारताला या बाबतीमध्ये कौतुक केलं पाहिजे की ट्रम्प यांनी किती दबाव टाकला तरी भारताने आपल्या नॅशनल इंटरेस्टला, आपल्या जनतेच्या इंटरेस्टला त्यांनी पॅरामाऊंट केलं, त्यांना महत्त्व दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण आपलं परराष्ट्र धोरण हे आपल्या हितसंबंधांवरती अनुषंगाने, आमची एनर्जी रिक्वायरमेंट आहे, 142 कोटीची पॉप्युलेशन असलेला आमचा देश आहे, आमची एनर्जी रिक्वायरमेंट कितीतरी पटीने युरोप आणि अमेरिकेपेक्षा जास्त आहे. त्यांच्याकडे पर्यायी स्रोत आहेत, आमच्याकडे ते नाही आहेत. त्यामुळे आम्ही अशा अँगलनी ते त्याच्याकडे बघतो असल्यामुळे आमची जी गरज आहे, आमच्या ज्या रिक्वायरमेंट आहे, आमचे जे हितसंबंध आहेत त्याच्या आधारानेच आम्ही पुढे जाणार, अशा प्रकारची ठाम भूमिका ही आपण घेतल्या असल्यामुळेच आपल्याला अशा पद्धतीची ट्रीटमेंट म्हणा ही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं दिली गेलेली आहे. मात्र एक बाब आपण आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या 20 वर्षांपासून हे सकारात्मक प्रगतीकडे जात आहेत किंवा दिशेने जात आहेत, सुदृढ होत आहेत.
पण याच्यापूर्वी काय परिस्थिती होती? शीतयुद्धाच्या 45 वर्षाच्या काळामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये विसंवाद होता, तणावाचं राजकारण होतं आणि आपणही अमेरिकेवरती कधीही विसंबून नव्हतो. म्हणजे हे पहिल्यांदा नाही घडलं की अमेरिकेने आमच्यावरती दबाव टाकला. अहो, शीतयुद्धाच्या काळामध्ये आपण अलिप्त होतोच, आपण त्यांच्यावर कधीही डिपेंडंट नव्हतो. त्यामुळे आता सुद्धा आपण त्यांचा हा दबाव का सहन करायचा? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यात मुख्य मुद्दा, कळीचा प्रश्न आहे की रशिया युक्रेन युद्ध हा युरोपचा प्रश्न आहे. त्याचा इतर जगाशी काय संबंध आहे? त्यामुळे रशिया म्हणजे हा जो मुख्य म्हणजे वसाहतवादी मानसिकतेतनं जो प्रश्न उपस्थित केला जातोय की युरोपचे प्रश्न, अमेरिकेचे प्रश्न हे जगाचे प्रश्न म्हणून आपण सगळ्यांनी मान्य करायचे. मात्र जगाचे प्रश्न हे युरोप आणि अमेरिकेचे प्रश्न नाही आहेत, अशी तुमची भूमिका आहे. हा पूर्णपणे पक्षपाती वसाहतवादी मानसिकतेतनं पुढे आलेला विचार आहे. रशिया युक्रेन युद्ध हा 100% युरोपचा प्रश्न आहे. आशियाच्या देशांनी याचा का भार सहन करायचा? आमच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, आम्ही आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे वागणार. त्यामुळे तुम्ही तुमचं विनाकारण संघर्ष आमच्यावर लादू नका. हे पूर्णपणे युरोपियन देशांचं फेल्युअर आहे की त्याच्यामुळे रशिया युक्रेन युद्ध झालेलं आहे. का तुम्ही नॅटोचं एक्सपान्शन केलं? का तुम्ही अलाउड केलं? खरं तर शीतयुद्ध संपलं त्यावेळेला रशियाला विश्वासात घेणं गरजेचं होतं. नॅटो त्याच वेळेला बरखास्त झाली पाहिजे होती. तर वारसा बरखास्त झाला, सिएटो सेंटो बरखास्त झाले, नॅटो का नाही बरखास्त झाली? उलट त्या माध्यमातून नॅटोचा साधन म्हणून उपयोग केला गेला, रशियाला असुरक्षित बनवलं गेलं आणि त्यामुळे रशिया युक्रेन झालंय. हे कम्प्लिटली युरोपियन देशांचं फेल्युअर आहे, हे अमेरिकेचं फेल्युअर आहे आणि तुम्ही तुमचं फेल्युअर मान्य करत नाही आहात आणि जगाला सांगतात की रशियावरती बहिष्कृत करा. का करायचं आम्ही रशियाला बहिष्कृत? हा सर्वसाधारण प्रश्न आहे. या वसाहतवादी मानसिकतेतनं युरोपियन देश अजूनही बाहेर आलेले नाही आहेत आणि मला असं वाटतं की आपण त्यांच्यावर बिलकुल डिपेंडंट नाही आहोत. आपण अनेक दृष्टिकोनातनं अत्यंत आत्मनिर्भर आहोत आणि हे अशा स्वरूपाचे प्रेशर जे अमेरिका सध्या आपल्याला टाकतंय, अशा प्रकारचे प्रेशर सहन करण्याची, पचवण्याची क्षमता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आता फार काही गोष्टी आपण थोड्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातनं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक तर आपण आपल्या GDPचे मेन कॉन्ट्रीब्युटर्स काय आहेत आणि त्याच्यामध्ये एक्सपोर्टचा वाटा किती आहे हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण बघितलं तर आपली एकूणच अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ओरिएंटेड अर्थव्यवस्था नाही आहे. जशी दक्षिण कोरियाची आहे, जशी इंडोनेशियाची आहे, जशी चीनची आहे. चीनच्या GDPमध्ये एक्सपोर्टचा वाटा हा अप्रॉक्सिमेटली 40% आहे. इंडोनेशियाच्या GDPमध्ये एक्सपोर्टचा वाटा हा 70+ आहे. साऊथ कोरियाच्या GDPमध्ये एक्सपोर्टचा वाटा हा 50+ आहे, 50%+ आहे. भारताच्या GDPमध्ये एक्सपोर्टचा वाटा हा 20% देखील नाही आहे. याचाच अर्थ असा आहे की एक्सपोर्टवरती आम्ही पूर्णपणे निर्भर आहोत किंवा एक्सपोर्ट झाला नाही तर आमची अर्थव्यवस्था कमकुवत होईल असं अजिबात नाही आहे. आमची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डोमेस्टिक कन्झम्पशन लेड अशा स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. आमच्या GDPमध्ये फार मोठा वाटा हा डोमेस्टिक कन्झम्पशनचा आहे आणि त्यामुळे आपली एवढी ह्यूज मोठी मिडल क्लास मार्केट आहे. आज साधारणतः 52 कोटींची मिडल क्लास मार्केट आमच्याकडे आहे. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो की अगदी इलेक्ट्रॉनिक गुड्सचं जरी मार्केट पाहिलं आपण तर ते $15 बिलियन आहे. त्याच्यामध्ये अगदी ACचं मार्केट जर पाहिलं तर ते $2 बिलियन आहे. आज जगभरातल्या कंपन्या भारतामध्ये एक बाजारपेठ म्हणून बघता आहेत. आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन इतकं मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे याचा फार मोठा परिणाम हा आपल्या अर्थव्यवस्थेवर होईल असं नाही. आता दुसरा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की एकूणच भारताचा सर्व्हिसेस आणि गुड्समधला एकूण एक्सपोर्ट 2024 मधला किती आहे? आपला गुड्स आणि सर्व्हिसेसमधला एकूण एक्सपोर्ट जो 2024 मधला आहे हा साधारणतः $900 बिलियन आहे, $900 अब्ज आहे. त्यापैकी आपण अमेरिकेचा जो गुड्स आणि सर्व्हिसेसमधला एक्सपोर्ट आहे आपला तो $81 बिलियन आहे. त्यामुळे हा एक प्रमाण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. अमेरिकेला आपण जे एकूण निर्यात करतो त्यापैकी आपली जी अमेरिकेला निर्यात आहे ती एकूण 15%, भारताच्या एकूण निर्यातीच्या 15% निर्यात ही आपली अमेरिकेला आहे. आपली जर साऊथ ईस्ट एशियाला आपण बघितलं, जपान बघितलं, युरोपियन देश पाहिलं आणि मग सेंट्रल एशिया पण आहे, मिडल ईस्ट आहे, यांच्यामध्ये जी आपली एकूण निर्यात आहे ही जवळपास 40%च्या आसपास आपली निर्यात आहे. आता आपण अमेरिकेला जी निर्यात करतो त्याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही पण आहेत. याच्यामध्ये सर्व्हिसेसचा हिस्सा हा मोठा आहे जो टेरिफमध्ये येत नाही. गुड्सच्या बाबतीमधला हा हिस्सा त्याच्यामध्ये येतो जो अप्रॉक्सिमेटली $47 अब्ज आसपासचा आहे. त्यामुळे हा जो फटका बसणार आहे आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला सुरुवातीच्या काळामध्ये तो साधारणतः $47 बिलियन असण्याची शक्यता आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा असा आहे की याच्यात काही सेक्टर्स असे आहेत की जे प्रामुख्याने लेबर इंटेन्सिव्ह आहेत. ज्या लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्सवरती याचा इनिशियल फेजमध्ये परिणाम हा आपल्याला दिसू शकतो. आता हे सेक्टर्स कोणते आहेत? त्यातला पहिला गारमेंट सेक्टर आहे. विशेष करून तुम्हाला तमिळनाडू असेल किंवा सुरत आहे
नोएडा आहे, अशा ठिकाणी काही गारमेंटचे हब्स तयार झालेत, की ज्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट केलं जातं आणि हे सगळे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे हा एक सेक्टर आहे, इनिशियल फेजला तो अफेक्ट होऊ शकतो. सेकंड आहे जेम्स आणि ज्वेलरीज, जो प्रामुख्याने गुजरातमधनं मोठ्या प्रमाणावरती ते एक्सपोर्ट केले जातं, हा एक आहे. तिसरा जो महत्त्वाचा आहे तो ॲटो पार्ट्सच्या बाबतीमधला आहे. आपण ॲटो पार्ट्स जास्त एक्सपोर्ट अमेरिकेला करतो. त्यानंतर जो येतो तो प्रामुख्याने ॲग्रिकल्चर आणि फिशरीजच्या बाबतीमध्ये येतो. आपण बासमती राईस हा मेनली आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. त्यानंतर फिशरीजमध्ये श्रिम्प आहे, त्याचा एक्सपोर्ट हा फार मोठ्या प्रमाणावरती आहे. अर्थात त्याच्यामधनं फार्मास्युटिकल्स हे त्याच्यातनं आयातमधनं वगळण्यात आलेलं आहे. ॲल्युमिनियम हे आयातमधनं त्या शुल्कामधनं वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण हे जे 4 सेक्टर्स मी तुम्हाला सांगितले हे प्रायमरीली त्याच्यामध्ये, कारण हे लेबर इंटेन्सिव्ह आहेत आणि त्यामुळे ते इनिशियल स्टेजला अफेक्ट होऊ शकतात. हा पहिला मुद्दा. आता त्याच्यामध्ये गेल्या साधारणतः 3 महिन्यांपासून हे सगळं प्रकरण चालू आहे आणि ज्या पद्धतीचं ट्रम्पचं वागणं आहे, ट्रम्प याच्यातनं मागे जाणार नव्हता अशाही स्वरूपाने पाठ होता. ट्रम्प सातत्याने भारताचा टेरिफ किंग म्हणून उल्लेख करत आलेला आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये अशा स्वरूपाच्या सेक्टर्सला काही इन्सेंटिव्स देता येतील का, हा एक महत्त्वाचा भाग. दुसरं ज्याला ट्रेड डायव्हर्सिफिकेशन आपण म्हणतो, जो अत्यंत कळीचा मुद्दा आहे, की मग जर आपण अमेरिकेला या बाबतीमध्ये एक्सपोर्ट करू शकत नाही तर आपल्याला इतर बाजारपेठा काय आहेत ह्या शोधणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातले 2 जे निर्णय मला असे वाटतात किंवा ज्या 2 महत्त्वाच्या घोषणा मला वाटतात, एक तर GST मधला त्याचं रॅशनलायझेशनच्या बाबतीमध्ये जी चर्चा सुरू झाली, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो आत्मनिर्भरच्या बाबतीमध्ये, आणि जो तुम्ही विदेशी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा आपले प्रॉडक्ट्स वापरणं, अशा अँगलनी त्याला होईल. इनिशियल काळामध्ये परिणाम होणार नाही असं नाही आहे. इनिशियल काळ जवळपास $47 बिलियन आणि त्यातल्या त्यात हे जे 4 सेक्टर्स मी तुम्हाला सांगितलेत हे मेजर सेक्टर्स आहेत. अर्थात त्याच्यावरती आणि हे लेबर इंटेन्सिव्ह असल्यामुळे काही प्रमाणामध्ये सुरुवातीला त्याचे धक्के हे आपल्याला बसू शकतात. मात्र त्याबरोबर हे पण लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे की आपली अर्थव्यवस्था अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था सध्या तरी नाही आहे. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेचा आकार हा $30 ट्रिलियन आहे. अमेरिकेवरचं एकूण कर्ज $36 ट्रिलियन आहे. अमेरिकेला प्रतिवर्षी इंटरेस्ट $1 ट्रिलियन द्यावा लागतो. त्या मानाने आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना ह्या एकूणच आयात शुल्काच्या पॉलिसीमधनं $1 ट्रिलियन हे त्यांना जनरेट करायचे आहेत. अर्थात हे एकट्या भारताकडनं जनरेट होणार नाहीये. त्यामुळे आयात शुल्क हे फक्त भारताबरोबरच आहे, इतर देशांविषयी ते फार सॉफ्ट आहेत असं मानण्याचं कारण नाहीये. आपण ज्याला म्हणतो की जात्यात आणि सुपामध्ये अशा स्वरूपाने पाठ आहे. आपण आता जात्यामध्ये आहोत, काही देश सुपामध्ये आहेत, उद्या ते पण जात्यामध्ये येणार आहेत, हे ते विसरून चालणार नाहीये. इव्हन जपान बरोबर त्यांनी ट्रेड निगोशिएशन केलं असलं तरी त्यांनी टॅरिफ प्लस प्लस नावाचं नवीन पॉलिसी आणली. त्यात ते आणखीन निर्बंध जपानवरती टाकून आणखीन कन्सेशन मिळवण्याचा प्रयत्न करतात. युरोपियन देशांकडून आणखीन कन्सेशन मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण आपली जर अर्थव्यवस्थेचा बघितला तर IMFच्या नुकत्याच जाहीर झालेल्या सगळ्या अहवालानुसार सुद्धा सगळ्यात जास्त GDP ग्रोथ रेट असणारी आपली अर्थव्यवस्था आहे. 700 बिलियनचा फॉरेक्स आहे. 130 बिलियनचे ज्याला आपण फॉरेन रेमिटन्सेस म्हणतात, जे आपल्या अनिवासी भारतीयांकडून येतात ते आपल्याकडे आहेत. ऑलमोस्ट FDI जो आपल्याकडे येतो हा $60 to $65 बिलियन FDI आपल्याकडे येतोय. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच आपण जर विचार केला तर या गोष्टींमुळे आपलं फार अफेक्ट होईल असा पार्ट नाही. इनिशियलमध्ये त्याचे हिकअप्स हे निश्चितपणे आपल्याला जाणवतील, पण आपण तेवढे रेझिलियंट आहोत आणि आपल्याकडे तेवढ्या क्षमता आहेत की आपण त्याचं डायव्हर्सिफिकेशन करून इतर मार्केट जे आहेत ते आपल्याला एक्सप्लोर करता येऊ शकतात. प्रामुख्याने काही गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यातलं एक म्हणजे अमेरिका म्हणजे ट्रम्प नाही. ट्रम्पचं धोरण म्हणजे अमेरिकेचं सगळं धोरण आहे असं नाही. अमेरिकेमध्ये रिपब्लिक पक्ष, डेमोक्रॅटिक पक्ष अशा प्रकारची द्विपक्ष पद्धती आहे. सध्या रिपब्लिकन पक्ष आहे. प्रेसिडेंटचा कार्यकाल हा 4 वर्षांचा असतो, त्यातले 6 महिने हे चालले गेलेले आहेत. दुसरा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट असे त्यांचे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह आहे. पुढच्या वर्षी त्यांच्याकडे निवडणुका आहेत आणि ऑलरेडी डेमोक्रॅटिक पक्षाचा सर्ज आहे आणि तो त्यांची मेजॉरिटी वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. दुसरं रिपब्लिकन पक्षामधूनच खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या धोरणाला बऱ्यापैकी रेजिस्टन्स आहे. तिसरा मुद्दा असा आहे की याची झळ जी बसणार आहे ही झळ नेमकी कोणाला बसणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की आमच्याकडच्या काही सेक्टर्समधल्या लोकांना, कामगारांची झळ पोचेल, याच्या दुप्पट झळ ही अमेरिकेच्या नागरिकांना पोचणार आहे. अमेरिकेमध्ये महागाईचा दर हा ऑलरेडी वाढायला सुरुवात झालेली आहे.
आज भारताकडनं ते जेनेरिक मेडिसिनपासनं ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स असेल, फिशरीज प्रॉडक्ट असेल, खेळणी आहे, फर्निचर आहे, गारमेंट्स आहे, जेम्स आणि ज्वेलरीज आहेत. अशा सगळ्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या अमेरिकन नागरिकांना त्याची सवय झाली आणि त्यांच्यासाठी जीवनावश्यक बनल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तिथं महागात मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे याचं सगळ्यात मोठी झळ कोणाला बसणार आहे, तर ती अमेरिकन नागरिकांना बसणार आहे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचं जे आता म्हणतात, कारण जे इम्पोर्टर आहे ते इम्पोर्टर जास्त तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी त्याच्यावरती देतील, गव्हर्नमेंटला टॅक्स देतील, पण तो टॅक्स कोणाकडनं वसूल करतील, तो सर्वसामान्य नागरिकांकडनं वसूल करणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिका नाही आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हा कायमस्वरूपी नाही आहे. त्यांना अजून 3-3.5 वर्ष आहेत. आणि त्यानंतर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की यापूर्वी 20 वर्ष 2001 पासून साधारणतः आपण असं बघतो की भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये जेव्हा चीनचा काउंटरवेट म्हणून भारताचा विचार करायला सुरुवात झाली, जॉर्ज बुश ज्युनियरच्या काळापासून हा सगळा प्रकार सुरू झाला. बराक ओबामांचा टर्न होता. इव्हन डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये देखील भारत अमेरिका संबंध अत्यंत चांगल्या पद्धतीने, बायडनच्या काळामध्ये पण अत्यंत चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे हे कायमस्वरूपी आहे का, ते कायमस्वरूपी नाही, हे सगळ्यात पहिले लक्षात घेणं. त्यामुळे भारताने तात्काळ आपल्या पॉलिसीजमध्ये बदल केला पाहिजे का, तर निश्चितपणे केला नाही पाहिजे आहे. याचं कारण असं आहे की आपण चीनच्या बाबतीमध्ये जरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनला शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेला जात असले तरी या डेट्स ह्या 6 महिनेपूर्वी डिसाईड झालेल्या होत्या. त्याचा आणि ट्रम्पच्या ह्या सगळ्या एकूण आयात धोरणाचा काहीही एक संबंध नाही. हा पहिला मुद्दा आपण प्रामुख्याने लक्षात घ्या. चीनच्या बाबतीमध्ये आपल्यामध्ये काही फंडामेंटल स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत. सीमावाद सुटलेला नाही आहे. गलवानचा संघर्ष आपण विसरू शकत नाही आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनने पाकिस्तानला मदत केली होती, हे देखील आपण विसरू शकत नाही आहे. त्यामुळे आपण तात्काळ चीनकडे आकर्षित होऊ किंवा चीनबरोबर संबंध होतील असं अजिबात नाही आहे. आपण क्वाडचे सदस्य आहोत. जपान, ऑस्ट्रेलिया आपल्याबरोबर आहे. जपानला आणि ऑस्ट्रेलिया दोघांना पण ट्रम्प पनिश करत आहेत. त्यामुळे युरोपियन देशांना पण सिमिलरली त्यांचं पॉलिसी आहे. मला असं वाटतं आपल्यासाठी वेट अँड वॉच पॉलिसी जे भारत करतोय, ज्याला आम्ही स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन असं म्हणतो, भारत जी सध्या धोरण आहे हे संयमाचं धोरण आहे. भारत अजिबात स्ट्रॉंगली रिॲक्ट करत नाही. डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने भारताच्या विरुद्ध आग ओकतायत अनेकदा, एकदाही आपण स्ट्रॉंगली रिॲक्ट, आपलं जे एकूण वागणं अत्यंत मेजर्ड ज्याला म्हणतो अशा प्रकारचं मेजर्ड वागणं आहे, मेजर्ड रिॲक्शन्स आहेत. आपण अजूनही ओपनली ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या कोणत्या याला रिटॅलिएट आपण केले नाही. आपण काय म्हणतो आहोत, जे वक्तव्य पंतप्रधानांकडनं पण आलेत की आमच्यासाठी आमचे शेतकरी, आमचे एकूणच डेअरी फिशरीजमधले जे लोक आहेत, आमचे जे छोटे व्यावसायिक आहेत, यांचे इंटरेस्ट भारतासाठी पॅरामाउंट आहेत, हे आपण म्हणतोय. आपण अजूनही उघडपणे अमेरिकेवरती टीका किंवा या बाबतीमध्ये केलेलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताचं धोरण हे वेट अँड वॉचचं धोरण आहे. सध्या आपण काही काळ संयम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन जनताच त्यांच्या ह्या धोरणाला मुरड घायला परावृत्त करेल, कारण त्याचे रिफ्लेक्शन्स आता अमेरिकेमध्ये यायला लागतील, त्यांच्या धोरणाचे रिफ्लेक्शन्स अमेरिकेमध्ये यायला लागतील. याचा फायदा कोणाला होतोय हे येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. आशिया खंडामध्ये चीनला याचा प्रचंड फायदा होणार आहे. पुन्हा एकदा अमेरिकेच्या विरुद्ध अनेक देश रिअलाईन व्हायची शक्यता नाकारता येत नाहीये. रशिया असेल, चायना असेल, ब्राझील असेल, साऊथ कोरिया, साऊथ आफ्रिका असेल, यासारखे देश आहेत, हे पुन्हा ब्रिक्सच्या माध्यमातून रिअलाईन होऊ शकतात. SCOच्या माध्यमातून अनेक देश एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार करू शकतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जी चूक करत आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेच्या विरुद्ध वातावरण आणि एक पोकळी निर्माण होईल, जी अमेरिकेच्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या धोरणामध्ये जे बॅलन्स करण्याचं, रिजनल आणि ग्लोबल बॅलन्स करण्यामध्ये अमेरिकेची जी प्रभावी भूमिका होती, त्यातनं जर अमेरिका अलिप्त झाला, अनेक देशांना पनिश करायला लागला, त्यांना त्रास द्यायला लागला, त्याचा फायदा 100% हा चीनला होणार आहे. चीन पुन्हा एकदा प्रभावी बनणार आहे. अनेक देश चीनकडे बघायला लागतील. रशिया पुन्हा एकदा प्रभावी बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे धोके अमेरिकेला सहन करावे लागतील, परराष्ट्र धोरणामध्ये देखील, डिफेन्स पॉलिसीमध्ये देखील, आणि अमेरिकन जनतेला महागाईचे चटके करावे लागतील. त्यामुळे मला असं वाटतं अजून 1-2 वर्ष आपण शांतपणे वाट पाहिली पाहिजे. आपल्या इकॉनॉमीवरती त्याचा इमिजिएटली जरी काही प्रमाणात परिणाम झाला, मेजर असा कोणताही परिणाम आपल्यावरती होणार नाहीये, तेवढी क्षमता आपल्यामध्ये आहे. युरोपमध्ये महामंदी आली 2008मध्ये, त्यावेळेला देखील आपल्या इकॉनॉमीला त्याचा फारशी झळ बसली नाहीये. एशियन करन्सी क्रायसिस आला, त्यावेळेला देखील आपल्याला फारशी झळ बसलेली नाहीये. आपला फॉरेक्स अत्यंत स्ट्रॉंग आहे, रेमिटन्सेस स्ट्रॉंग आहे, FDI चांगल्या पद्धतीने येतोय, GDP ग्रोथ रेट पण उत्तम आहे. तर मला असं वाटतं की वेट अँड वॉच पॉलिसी ठेवणं आपल्यासाठी उत्तम धोरण असेल.